आज सरकारचं तोंड भरून कौतुक करायचंय, कारण की निर्णय पण तसाच घेतलाय. हो, महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार. मग तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर आधी मराठी शिका, कारण की मराठी आमची अस्मिता आहे, मराठी आमची ओळख आहे, मराठी आमचा कणखर बाणा आहे. ऐका जरा. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम जी आहे ती कायम राहील. काही संघटनांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे. काही मागण्या जर आमच्याकडे आल्या तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. पूर्ण सरसकट मराठी आम्ही बोलणारच नाही आणि आम्ही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू. अशा आंदोलनाला आणि अशा मोर्चांना प्रताप सरनाईक भीक घालणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्यच आहे. उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या टाळ्या तुम्ही घेतलेल्या आहेत. आता काही संघटना मोर्चा काढायला निघालेत की आम्ही मराठी बोलणार नाहीत. महाराष्ट्रात मराठीच चालणार हे ठणकावून बोलणाऱ्या प्रताप सरनाईक आणि महायुती सरकारचं हार्दिक अभिनंदन. तुम्हाला उशिरा का होईना शहाणपण सुचलं. परप्रांतीयांनो, तुम्ही येऊन जे म्हणताय ना की आम्ही मराठी बोलणार नाही, उलट मोर्चा काढणार, तुम्ही गबाळ उचला आणि निघा भाडव्यांनो. महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्यच आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलली जाणार आणि मराठी बोलायची नसेल तर तुम्ही व्यवसाय नाही केला तरी चालेल. आता या मोर्चाला नेमकं पाठबळ कुणाचंही माहित नाही, पण सरकारने हा जो निर्णय घेतलाय, मराठी भाषेसाठी जो ठामपणा घेतलाय, त्याचं खरंच कौतुक करावं वाटतंय. शेवटी एकच म्हणेल, महाराष्ट्रात मराठी चालणार. जय महाराष्ट्र, जय मराठी.